हॅलो चंद्रिका, कधी येतो तुम्ही? मी तिथं वाट पाहू राहिलो ना तू आली. मी तर येऊन उभं याव. तू कधी उरेली पैसे घेऊन? हो ना रे बाप्पा, येऊ राहिली ना. काय एवढं पैशासाठी मरमर करू राहिला रे? हां, आणि तुला काय काम आहे एवढं पैशाचं? हां, बार बार पैसे मागू राहिला. येऊ राहिली म्हटलं ना तुला देतो म्हणून. देतो तर देतो. अरे हो ना, तुला सांगितलं ना की माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे म्हणून मला पाहिजे म्हणून पैसे. हो हो, येऊ राहिली. बरं ये मग लवकर, मी वाट पाहू राहिलो तुझी. हां, बस आली. वाट पाय, 5 मिनिटात आली मी. बरं ठीक आहे, लवकर या, मी वाट पाहतो. हां, येतो. हट्ट ना रे, काय आहे या लोकांचं? हां, पैशासाठी लोक मरमर करतात बाप्पा. हा चेतन मरमर करू राहिला पैशासाठी. हां, मला 2-3 दिवस झाले सतवू राहिला पैशासाठी. पैसे कधी देतं, राहुलनं तुला पैसे दिले ना, असा मागं लागला बाप्पा पैशासाठी. येईल तर द्यास लागन वाटते पैसे आता मला. सकाळी सकाळी पैशासाठी फोन करते. माझी मोठी जीवार येते कोणाला पैसे द्यायचे. चल नाही बे, देतो त्याला पैसे, नाही तर राहुल बी येऊन जाईल. बात जातो बात येतो त्याला पैसे देऊन. पैसे द्यायचं म्हटलं ना तर मला जीवार येतं. माझं पैसे द्यायचं म्हणूच नाही कोणाला. एक काम करतो, हा मला 20,000 मागत आहे ना. मी म्हटलं ना 20,000 देतो म्हणून. तर एक काम करतो, याला 10,000 देतो. तसा येईल बार बार पैसे मागू राहिला. आता मी याला 20 देणार ना. हा बस 8-10 दिवसात मला डबल पैसे मागणार. म्हणून एक काम करतो, याला आता 10,000 देतो आणि मग 10,000 माझं ठेवतो. जर त्यांना मागतले डबल तर मग देऊन देईन. नाही तर मी आता याला 20,000 देईन. हा डबलही मला पैसे मागेल. हां, मग याला कुठून देईन मी? हां, असंच करतो. याला 10,000 देतो. चल जातो आता लवकर. खरं बापा, खरी गोष्ट आहे. कोई छोटा ना बडा भैया आणि सबसे बडा रुपैया. हां, सर पैशाच्याच मागायत बापा. चल नाही बाई, जातो. नाही तर बार बार फोन करीन तो मला. हा बाई, तिथं उभा आहे. चंद्रिका आली का नाही अजून? हां, 1 घंट्यापासून म्हणून राहिली ती मला. 5 मिनिटात येतो. अजून किती 5 मिनिटं झालीच नाही अजून. अय चेतन कुठे आहे चंद्रिका? आवाज येऊ राहिला, चंद्रिका नाही दिसू राहिली. अय बावल्या, इकडे पाय ना, इकडे आऊन मी उभी. अरे चंद्रिका, आली का तू? हो ना रे बाप्पा, तिथं काय उन्हात उभा आहे तू? इकडे ना, इथं सावलीत बोलू. हो आलो. चला बाप्पा, आली तर खरी आहे चंद्रिका. हां, हिच्या हातातून पैसे काढणं मोठे मुश्किल आहे बाप्पा. मला वाटलं देते का नाही देत पैसे. चला आली, आता दिन मला पैसे. आणि जमलं, पैशात जुगाड जमलं माझ्या. आली का चंद्रिका? मला वाटलं येतं का नाही येत. काऊन नाही बाप्पा, तुला पैसे पाहिजे तर तुला पैसे द्यायसाठी येणार नाही का? हां, बरं ठीक आहे. आणले मग पैसे? दे मला. हो आणले. हे घे पैसे. दे पैसे. किती आहे? 20,000 आहे ना? नाही रे बाप्पा चेतन, 20,000 जमलेच नाही रे. 10,000 आहे रे. 10,000 दिले ते मला राहुलनं. तर 10,000 आहे, 20 नाही आहे. काय चंद्रिका, तुला म्हटलं होतं मी ना मला 20,000ची गरज आहे म्हणून. का रे बापा, ते का पैसे माही आहे का? हां, त्या राहुलला मागितले मी ना, त्यानं दिले. हां, तर तेवढेच पैसे देईन ना. त्यानं जेवढे मला दिले असेल तेवढेच मी तुला देईन ना. हां, 10,000 दिले त्यानं मला. मी नसं दिले, जास्त मागितले होते, पण त्यानं 10 दिले. तर आता काय करू मी? काय चंद्रिका, नाही तर ताजू असतील ठेवलेले. हां, मला एवढंच दूर राहिली असेल तू. आपण चंद्रिका, माझं तू आहे ना चालाकी नको करू. बिलकुल चालाकी नको करू. मला माहिती आहे तू सगळ्या चालाकी. हां, मला माहिती आहे तू किती पाण्यात असतं. अरे होणार बापा, तुला कामावर भरोसा नाही आहे का रे? हां, भरोसा असेल तर बोल बापा, नाही तर भरोसा नसेल तर मग आता काही बोलू नाही शकत. नाही पहिले होता त्यावर भरोसा, आता तुझ्यावर भरोसा नाही आहे, बिलकुल नाही आहे. अरे बापा, तुला सांगू राहिली ना मी. मला 10 दिले म्हणून त्यांना 10 दिले, मी तुला देऊ राहिली 10. काही बोलता का? तुला 10 दिले असतील ते ना, तर 10 मधले तुला का पुरे 10 दिले असते का? मला 5च दिले असते. 5 ताजवर ठेवले असते. मला माहिती आहे तू आता. चल, मला 20 पाहिजे मला. नाही ना रे बापा चेतन, माझ्याजवळ नाही आहे ना. आता तुला कोण्या शब्दात सांगू रे बापा? नाही आहे ना माझ्याजवळ, खरंच नाही आहे. तुला माहित नाही का मी तुला किती प्रेम करतो? किती प्रेम करतो मी तुला. आणि मी तासून खोटी बोलीन का? खोटी बोलीन का मी त्यासोबत? तू तर माझ्या जीव लागाय बापा. तुला नाही देईन पैसे तर कोणाला देईन? चेतन, मला एक गोष्ट सांगता का तू? हां, विचार. तुला कोण एवढे पैसे लागत आहे? असं कोणाचं लग्न आहे? बार बार पैसे मागत आहे. तू एवढे पैसे मला मागू राहिला जसं काही तुझे लग्न आहे. मला असं वाटत आहे लग्न तर नाही करू राहिला बापा मला सोडून. आता काय सांगू इले? ती खरोखर मी लग्न करू राहिलो म्हणून तिच्या नांदी लागेल फक्त का मला? एखादी चांगली पोरगी पाहून मी माझ्या घर संसार नाही बसवीन का? तिच्या नांदी लागेन तर बस, हे तुम्हाला घुमवतच राहीन जिंदगीभर. अरे नाही चंद्रिका, तुला धोका देणार का मी? मी काय लग्न करू? मी नाही करू लग्न. तू असल्यावर मी लग्न कसं काय करणार? मी त्याच संग लग्न करणार. अरे बापा, मला काय शिकू राहिला तू? मी तर उडत्या चिडियाचे पंख गिरणारी बाई आहे. मला माहिती आहे तू काही ना काही घोलघाल करू राहिला म्हणून. मी काय म्हणतो चंद्रिका, आता तू मला 10 दिले. मला 10ची गरज पडला ना का म्हणतात नाही, मी तुला मागीन, तयार ठेवशील? अरे बापा, कुठून तयार ठेवू? का पैशाचं झाड आहे का? माझं हलवलं की पडले म्हणून पैसे नाही आहे ना बापा माझं आता. जमतो तू, माहिती आहे मला बरोबर जमतो. चल मी जातो. चाललंय काय लगे? हो जातो, अर्जंट काम आहे मला. मला लग्नात सामान घ्यायचं आहे थोडंसं. मग जातो मी. तुला करतो मी फोन. बरं बापा, ठीक आहे. याला कसं बेवकूफ बनवलं मी ना. याला काय वाटतं हाच एकटा हुशार आहे. आमचा पागला होता इथं बसलेला. फुकटच्याला पैसे देईन का मी? राहुलनं मला 40,000 दिले, यानं 20,000 मला मागितले होते. याला 10,000 दिले. 30,000 माय बापा. कशी पैसे जमा करतो बापा, काय सांगता येते? कधी माय भांडं फुटीन आणि कधी नाही तर माय भांडं गिंडं फुटलं तर काही ना काही पैसा तर पाहिजे बापा माझं. मग हाताखाली आता थोडे करून पैसे जमा करून घेतो बापा. जोपर्यंत माय भांडं नाही फुटत तेव्हा काय सांगता येते? माय भांडं गिंडं फुटलं तर म्हणून पैसे मला जमा ठेवा लागेल माझं. याच्यावर उडू का मी पैसे फुकट्यावर? माझं काय बापा कमाई? हेच आता राहुल दिन कशी पैसे जमा करायला लागेल राहुलपासून मला. याच्या नावावर जमीन गिमीन आहे म्हणते. ते जमीन थोडीशी मनावर करायचा प्रयत्न बी करतो मी. मनावर झाली थोडीशी जमीन तर मग मला काही टेन्शन नाही बापा.
पण त्या प्लॅनसाठी मला या चेतनची साथ लागन ना. हां, म्हणून याले मी माझ्या हाताखाली ठेवू राहिली, म्हणून याला पैसे देऊ राहिली. नाही त्याला का मी का पैसे देणार येऊ का? हां, माझ्या समोरच्या प्लॅनसाठी मला चेतनची गरज पडेल ना, म्हणून त्याला पैसे देऊ राहिली मी. नाही तर मी का याला का पैसे देणार येऊ का? हां, चंद्रिका म्हणते मला, चंद्रिका मी का पैसे देणार येऊ का कोणाला? चाल माय घरी जातो आता लवकर. गेली वाटते बापा, सोनू गेली. कसं काय पाहिलं आणि कसं काय नाही ना मला. आज तर पकडल्याच गेलो होतो मी, पकडल्याच गेलो होतो पप्पा. बरं झालं इथं मला लपायची जागा भेटली, लपून गेलो तो वाचलो. पण हिनं कसं काय भेटलो मी, हिनं कसा काय पिछा केला माया? हां, बरं झालं बापा मी हाती नाही सापडलो. पण हिनं कसा काय शोध लावला माया? हां, लगे मागं मागं आली ती लगे. आता थोडंसं तृप्तीनं राहा लागन मला. का रे बा राहुल, कसं काय आला रे तू आमच्या गावात नाही आज? हां, लय दिवसाबाद दिसला बा, कसं काय पटकला म्हटलं आज? काही नाही, काम होतं इकडे म्हणून आलो होतो. हो का, लय दिवसाबाद भेटला? हो, काम होतं तर आलो होतो इकडे. असं असं. मी काय म्हणतो चेतराम भाऊ, तुमची एक मदत पाहिजे होती भाऊ मला. हां बोल ना राहुल, काय मदत पाहिजे होती? चेतराम भाऊ, मी काय म्हणतो की माझी बायको नाही का सोनू, जर तुम्हाला भेटली गिटली, हां कुकडे आले होते काय आले होते म्हटलं विचारलं, जर महाबाऱ्यात आलते का बा तुमच्या घरी गेली तर फक्त हो म्हणसा ना. काऊन रे बा, काऊन खोटं बोलायला लावतो वहिनीसोबत? अरे काम आहे, मग सांगेन मी काय काम आहे, काय झालं काय नाही, मग पुरी स्टोरी सांगेन एखाद्या वेळेस. चेतराम भाऊ नंतर सांगेन, लय मोठी स्टोरी आहे. मी आता सध्या तुम्हाला जेवढं म्हणून राहिलो ना तेवढं ऐका मायवालं. फक्त तुम्हाला वहिनी जर तुमची कधी भेटली किंवा फोनवर बोलली तुमच्यासोबत तर फक्त एवढं म्हणून सांग की हो हो राहुल आमच्या घरी आला होता. काय काही लपडं गिपडं तर नाही करू राहिला का तू? हां, काही लपडं गिपडं तर नाही करू राहिला? नाही नाही, लपडं गिपडं नाही, सांगतो ना मी तुम्हाला. हां, नंतर पुरी स्टोरी सांगतो एखाद्या वेळेस. पण सध्या मी माझी मदत करा बा. जर माझी बायको जर तुम्हाला कुठं भेटली किंवा फोन घेऊन आला तर एवढं म्हणून सांग की राहुल आमच्या घरी आला होता बस. बरं बा, आता तू म्हणतं तर आता मित्रासाठी तेवढं करूच शकतो, ठीक आहे. पण तू आला कुठं होता? काही नाही, आलो होतो असंच घुमत घुमत. हां, घुमत घुमत काही काम असेल म्हणून आला होता ना राहुल तू? हां, होतं थोडं काम. आता आला तर चालच ना मग घरी. हां, चहा पाणी पिऊन घे, चाल ना. नाही नाही, आलो असतो पण आता टाईम नाही आहे. मी काय म्हणतो, मी जेवढं तुम्हाला सांगितलं ना तेवढं माझं काम करसा, येईन ना कधी तुमच्या घरी. बरं बरं, बिनपिकर राह तू. हां, वहिनीचा फोन घेऊन आला मला तर मी वहिनीला सांगून देईन माझ्या घरी आला होता म्हणून. हां ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ. बरं बरं चित्रांबो, मग जातो मी. हां ये. याचाही काही लोक आहे वाटते. हां, मला म्हणते की मग बायकोचा फोन आला तर सांगसान की माघारी आला होता म्हणून. नाही नाही, तसा पोरगा तर चांगला आहे म्हणा, लपडेवाला तर नाही आहे, तसा चांगला आहे. पण आता काही सांगता नाही येत कोणाचं काही नाही. अरे चंद्रिकाच नाही आहे घरी, घर तर बंद आहे. कुठे गेली चंद्रिका? काय जणू कुठं गेली तर काही फोन करून मला सांगत नाही कुठं चालली का काही. आता कुठं गेली कुठं नाही तर फोन करतो तिने. आता माय बाई हा राहुल आला दिखला गे, मला सुशीर झाला तिकून आले. राहुलजी ओ राहुलजी. अरे चंद्रिका कुठे गेली होती तू? मी त्यासाठी नारळ पाणी घेऊन आलो लगे. पाहिलं तर घर बंद आहे. मी म्हटलं कुठं गेली कुठं नाही तर फोनही लावून काही सांगितलं नाही कुठं जाणार होती का काय. तर कुठे गेली होती तर? मी कुठं नाही बापा, माझी तब्येत काही बरी नव्हती वाटू राहिली मला, तर गेली होती दवाखान्यात गेली होती. काऊन काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना? नाही ना बापा, या अशा हालतमध्ये गरमी किती होते मला. हां, गरमी सहन होते का? गरमीच्यानं माझी हालत पुरी खराब झाली होती, तर म्हणून दवाखान्यात गेली होती बापा. तर डॉक्टर म्हणत होता म्हणे थंड थंड हवेमध्ये राहत जा म्हणे, आणि तुम्हाला ऊन लागलं म्हणे. ऊन लागलं का? मग नाही तर काय बापा, हे दुपारी किती कौलं गरम करतात बापा. हां, किती गरम लागते, लय गरमी होते ना. तुम्हाला तर माहीत आहे मी किती नाजूक होतं. हां, मला गरमी सहन नाही होत ना बापा, तर माझी तब्येत खराब झाली. हो, काही करायला लागेल गरमीचं. मग नाही तर काय बापा, तुम्हाला तर म्हटलं होतं एक कूलर घेऊन द्या, तरी नाही घेऊन दिला तुम्ही ना मला. बरं कूलर पाहिजे का? ठीक आहे घेऊन देतो कूलर. मग चल दरवाजा खोल, अंदर चाल, नारळ पाणी घेऊन घे. मिनिटासाठी नारळ पाणी अंदर चाल. बरं चला बापा, अंदर चला. हे घे चंद्रिका, तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन आलो मी. अशा हालतमध्ये नारळ पाणी पिणं चांगलं राहते म्हणते. तर हे घे नारळ पाणी आहे त्यासाठी. रोजचं एक नारळ पाणी पेत जाय. 5 नारळ पाणी आहे. हां, 5 दिवस तुला पुरून जातात. मग लागन तजूक आणून देईन मी. बरं बाप्पा द्या, किती चांगले आहे हो बाप्पा तुम्ही, किती ध्यान देता माय, किती ध्यान देता. खरोखर मध्ये लय ध्यान देता बाप्पा तुम्ही माय. हो, हे घे नारळ पाणी पिऊन घे. हे घे त्यासाठी नारळ पाणी आणलं. द्या बाप्पा द्या. राहुलजी, मी आहे ना सकाळपासून दवाखान्यात गेली होती, तर काही स्वयंपाक पाणी बी नाही बनवलं मी ना, आणि मला भूकी लागली. आता तुमच्यासाठी बी काही बनवेल नाही आहे घरी. मी काय म्हणतो, आपल्यासाठी बाहेरूनच घेऊन या ना मग. हां, जेवायचं काही पनीरची भाजी गिजी घेऊन या, आणि काही पोळ्या गिड्या घेऊन या मग बाहेरूनच जेवण. आता कसं एवढं गरमीचं मला आहे ना बनवशाही नाही लागत. हां, पहिलेच थोडंसं सकाळी स्वयंपाक बनवला तर होऊन जाते बापा. एवढा गरमीचा काही बनवा नाही वाटू राहिला मला स्वयंपाक. तसंच तर माझ्या जीव घायबर करू राहिला. तर मी काय म्हणतो, घेऊन येता का तुम्ही? हां, बाहेरूनच जेवण ऑर्डर करून घेऊन येता का? नाही, जर तुम्ही म्हणसान तर. नाही तर करतो बापा, मी एवढ्या गरमीत बी स्वयंपाक बनवतो. काय बापा, हां बनवाले काय बनवतो मी, एवढ्या गरमीतच बनवतो. नाही राहूच द्या तुम्ही, काय आणू नका, बनवतो मी स्वयंपाक. राहू दे. तुला गरमी नाही सहन उरेल तर काय करू शकतं? तब्येत नाही आहे चांगली तर मी एक काम करतो, मी बाहेरून घेऊन येतो जेवायचं. कायची भाजी पाहिजे तर? मी काय म्हणतो, शाही पनीर घेऊन येसान बापा, जिरा राईस आणि तंदुरी रोटी. शाही पनीर, जिरा राईस, तंदूरी रोटी बस? हां, अजून दाल फ्राय वगैरे बी घेऊन येसान थोडा, मग भातासोबत खाले. बरं ठीक आहे. शाही पनीर, तंदूरी रोटी, जिरा राईस आणि दाल फ्राय आहे ना? हो बापा, घेऊन या बरं, घेऊन या. बरं घेऊन येतो मी.
जा बाप्पा लवकर घेऊन या, मी तोपर्यंत थोडा आराम करतो. बाहेरून आली ना बाप्पा, लयच थकली मी, लयच थकली. निरा पैदल पैदल गेलती हो बाप्पा दवाखान्यात एवढा उन्हात आणायची. पैदल कोण गेली, ॲटन कोण नाही गेली? हां म्हटलं बाप्पा तेवढेच 2 पैसे वाचतात. हां किती पैसे मागू मी तुम्हाला, तुम्ही बी किती पैसे खर्च करसान मावर, म्हणून गेलती बाप्पा पैदल पैदल पैसे वाचवासाठी. काय 50-100 रुपयाच्या नांदी लागली तू, चालली जाती ना ॲटोनं. आणि जाऊ द्या ना बाप्पा, गेलती ना पैदल. असं पैदल गिदल नको जात जाऊ, उन्हात आणायची चक्कर येतील बरं तुले. हो हो ठीक आहे ठीक आहे. हो ना मग आता घेऊन या ना मग बाहेरून जेवण. हां घेऊन या. बरं ठीक आहे, आणतो. मजा आहे बाई चंद्रिका तुझ्याली. हां तुला बाहेरून जेवायला बी आणते म्हटलं राहुल, लयच चांगला फसला बाई तुला. हां घरी स्वयंपाक नाही करायचं म्हटलं, जीवावर आली, तब्येत खराब आहे असं तसं म्हटलं, तर बाहेरून जेवण आणा म्हटलं, तर बाहेरून जेवण बी घेऊन येते. हां मजा आहे बाई चंद्रिका तू इथं. चल माय बाई, तोपर्यंत चांगल्या आरामात बसून मस्त नारळ पाणी पितो. हा तोपर्यंत जेवायचं घेऊनच येते. हां माय मस्त आहे नारळ पाणी, तर मस्त गोड आहे. मजा आहे बाई चंद्रिका तुझी. हां मस्त मजा आहे बापा. बापा गरमीत नाही नारळ पाणी प्यायची तर मजा सल्लग आहे. मस्त गोड आहे नारळ पाणी. चंद्रिका पेलं का नारळ पाणी? हो बाप्पा पिऊ राहिली होती, तुम्ही बी प्या ना एखादं नारळ पाणी. नाही नाही, पे तू, तुला जास्त गरज आहे. हे आणलं म्हटलं मी ना, जेवणाचं पार्सल आणलं. आणलं का बाप्पा तुम्ही ना? हां लय चांगलं काम केलं बाप्पा. मी काय म्हणतो, मी आता नारळ पाणी पिऊ राहिली हो, मला थकल्यासारखं वाटत आहे. तुम्ही एक काम करा ना, अंदरून गंज गिंज आणा आणि त्याच्यात मी भाजी गिजी काढून घ्या ना. बरं बाबा ठीक आहे. हे चंद्रिका तर सगळे कामच मला करायला लावली आता. जाऊ दे, काढून देतो भाजी गिजी गंजामध्ये. ये लवकर चंद्रिका, बस जेवायला पा आणलं मी ना. आणलं का हो बाप्पा? लयच भूक लागली बाप्पा, मला लय भूक लागली. बरं झालं बाप्पा तुम्ही घेऊन आले पार्सल. हां आता मला असं वाटलं होतं घरी जाऊन आता मला स्वयंपाक बनवा लागेल. बरं झालं बाप्पा तुम्ही पार्सल घेऊन आले. हां तशी लय थकली होती बाप्पा मी. ऊन पानं किती तपत आहे बाप्पा, या उन्हानं जीव लायलाय करू राहिला होता. आता नारळ पाणी पिलं तर थोडं चांगलं वाटत आहे म्हटलं. हो हो ठीक आहे ठीक आहे, आता ये बस जेवण कर चल. हो हो आली आली. माय बाई सरस आणलं लगे, शाही पनीर, दाल फ्राय, जिरा राईस आणि तंदुरी रोटी. हां हां मस्त जेवण आणलं बाप्पा. पाहून तर माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. हां मस्त आणलं बाप्पा. का काही गुलाबजामुन काही घेऊन नाही आले का स्वीटमध्ये? नाही तुला सांगितलं नाही, आणि तशी मला काही आठवण नाही राहिली. जाऊ द्या बाप्पा आता. राहू द्या, नाही आणलं तर नाही आणलं, हेच आणलं तेच लय झालं बाप्पा. माझी भाजी गिजी तर मस्त वाटवायला. हां पाहूनच भूक लागली लगे मला तर. चल माय बसतो माझ्या जेवाले, लय भूक लागली तशी बी मला. एवढं चांगलं जेवण पाहिलं तर भूक तर अजून वाढून जाते लगे. आता तिथून पैसे नस का बसणं येणं जेवायला? हो हो आली आली.